नमस्कार. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी माझ्या लाईफबद्दल एक अशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की जी गोष्ट तुमच्यासोबत पण अशी घडली आहे का? तर तुम्ही पण मला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आमच्यासोबत पण अशी गोष्ट घडली आहे. चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओ. तर मी माझ्या मामाचा पोरगा आहे. तर तो गावात राहतो. त्याची 12th नंतरची एक एक्झाम होती. CETची एक्झाम होती. सो त्यासाठी आम्हाला जायचं होतं कराडला. आमच्यापासून कराड खूप लांब आहे आणि तिथून आम्हाला डिस्टन्स खूप म्हणजे लांब होता. 1-2 तासाचा 4 मोस्टली मॅक्झिमम 4 तासाचा प्रवास वगैरे होता तो आमचा. आणि मग मी मुंबईवरून गावाला गेलो खास तिथे एक्झामसाठी, कारण की त्यासोबत जायला कोण होतं एवढ्या लांब. तो तिकडे मी गेलो, गावाला वगैरे गेलो. आम्ही खूप मजा मस्ती केली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो पहाटे. सगळं पैसे वगैरे घेऊन, जेवण वगैरे घेऊन सगळं आमचं निघालो. म्हणजे मोस्टली आम्ही जेवण सगळं बाहेरच केलं. आम्ही पोहोचलो सातारला. सातारपर्यंत पोहोचलो. गावात तुम्हाला तर माहितीच आहे, गाड्यांचा प्रॉब्लेम तर खूप होतो. नंतर गेलो कराडला पोहोचलो. कराडला रूम शोधली. माझ्या बाबांच्या ओळखीचे काही हे होते, माझे बाबा औषध देतात, तर त्यांच्या ओळखीचे तिथं काही लोक होते ओळखीचे. सो त्यांनी आम्हाला सांगितलं असं त्यांनी आम्हाला हेल्प केली खूप सारी. सो कराडमध्ये फर्स्ट टाईम होतं आमचं, म्हणजे त्या सिटीमध्ये आमचं राहणं, म्हणजे तिथं राहायला वगैरे. तो फर्स्ट टाईम सगळ्या गोष्टी दिसत होत्या सगळ्या. तर म्हटल्यावरती तिथं अनोळखी आम्ही तिथे गेलो. तिथं आम्ही रूम बघितली. 350 रुपयाला एक रूम होती, जेणे आम्हाला दुसऱ्या दिवशी मॉर्निंग आमच्या एक्झाम देऊन मला आम्ही घरी जाणार होतो. म्हणजे सकाळीच बॅग घेऊन डायरेक्टमध्ये जाणार होतो. त्या दिवशी मजा केली खूप. त्या रात्री अशी गोष्ट घडली की जी सांगल्यावरती तुमच्या अंगावर नक्कीच काटा येऊ शकतो. म्हणजे मग आता काटा द्यायचं रिसेंटली सांगायला पण गोष्ट अशी घडली गाईज की रात्रीचे वाजले होते 2 आणि म्हणजे मी झोपलो. आम्ही खूप मजा मस्ती केली, बाहेर चायनीज खाल्लं. सोपा नव्हतं काय तिथं, जेवण तेवढं काय नव्हतं तिथं, काय खास वाटलं. सो चायनीज खाल्लं. चायनीज वगैरे खाऊन आम्ही झोपलो दोघेजण. छोटीशी रूम होती, इथे एक बेड. आम्ही तो बेड चिपकवला आणि आम्ही झोपलो. रील वगैरे काय शूट केला थोडंफार. सो नंतर असं झालं की सांगायला भीती वाटते जरा की आमच्यासोबत एक जरा अशी गोष्ट घडली की म्हणजे तिथे 2 वाजले होते. मला असं जाग आली. असं जाग आल्यानंतर मी उठलो आणि मी डायरेक्ट बाहेर असं माझा नॉकचा आवाज आला. कोणी दरवाजा नॉक करत आहे. सो मी ते बघायसाठी असं उठलो. असं एक आज डायरेक्ट उठून बाहेरून बघतो तर तिथं बाहेर कोणीच नव्हतं. म्हणजे तिथं पूर्ण असं येत होतं की पूर्ण भुतारकी वाटत होते की इकडं पण कोण नाही, म्हणजे कसं काय, कोण वाजवतं दरवाजा. सो मी डायरेक्ट जेवून परत पटकन कडलं झोपलो. मग तोच सेकंड टाईमला चैतन्य उठला, माझ्या मामाचा पोरगा. त्याच्यासोबत पण तेच घडलं. तो उठल्यानंतर हे झालं, पॅनिक झालं थोडंसं. आणि मग नंतर जरा खूप सांगताना भीती वाटते की एक चकवा झाला आमच्यासोबत त्या टायमिंगमध्ये की आम्ही त्या शहरात नवीन, आमचा पण ओळखीचा नव्हता तिथं. सो तरी पण आम्ही खूप घाबरलो होतो. काय सांगू तुम्हाला, खूप म्हणजे डेंजरस सीन होता आमच्यासोबत तो घडलेला. तरी पण आम्ही विचार केला आमच्या चल. मग दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जेव्हा मी त्या सांगितलं आणि त्यांना मला सांगितलं तर दोघांची गोष्ट एकच निघाली. काय माहिती काय होती ती गोष्ट, अजून पण आम्हाला माहीत नाही. मला वाटतं त्या ठिकाणीच काहीतरी म्हणजे असं मॉल वगैरे जरा खराब असलं, काहीतरी वाईट असेल, काय तिथलं काय चकवा झाला असेल, आमचा बाज असेल. तुमच्यासोबत माझी गोष्ट घडू शकते, तुमच्यासोबत घडली असेल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा एक्सपिरियन्स सांगतो पुढच्या व्हिडिओ.